महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। घाटशीळ परिसरामध्ये भाविकांसाठी 25,000 क्षमतेचा एक मंडप उभारण्यात आलाय। मंदिर परिसरामध्ये एकूण 170 सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेत। तुळजाभवानी मंदिर संस्थाननं भाविकांसाठी मंदिर 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर यात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे ज्ञानेश्वर पतंगे यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजापूरमध्ये जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मी सध्या उभा आहे घाटशीळ परिसरामध्ये। आपण पाहू शकतो या ठिकाणी भव्य असा मंडप उभारला गेला आहे। नगरपालिका प्रशासनामार्फत शहरात येणाऱ्या भाविकांसाठी घाटशीळ पार्किंग येथे स्वतंत्र दर्शन मंडप उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी धर्मदर्शन, मुखदर्शन व अभिषेक पेड दर्शन चे रांगा स्वतंत्ररित्या करण्यात आलेले आहे। तसेच या ठिकाणी भाविकांचे चप्पल स्टँड, पाणपोई केंद्र, ICU सेंटर, पास काउंटर, पोलीस मदत केंद्र याची सोय करण्यात आलेली असून शहरात विविध 10 ठिकाणी RO वॉटरची सोय करण्यात आलेली आहे भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी। तुळजाभवानीचा हा उत्सव पुढील 9 दिवस सुरू राहणार आहे आणि याच्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी जय्यत अशी तयारी केलेली पाहायला मिळते। ज्ञानेश्वर पतंगे, YouTube धाराशिव।